सभागृहात करेन। तर दोन्ही बाजूने दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। विधिमंडळ परिसरामध्ये जी काही कार्यकर्ते आपसात भिडले आणि त्यावरून जितेंद्र आव्हाडजी आणि गोपीचंद पडळकरजी यांच्यामध्ये थोडा त्या ठिकाणी वाद तयार झाला। मी माननीय जितेंद्र आव्हाडजीशी या ठिकाणी चर्चा केली। गोपीचंद पडळकरजींनी दिलगिरी व्यक्त केली। सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षाचे असो, कुणीही अशी घटना यानंतर विधिमंडळ परिसरात होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे, याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे। तर या राड्याच्या आधीचा आणि नंतरचा संपूर्ण घटनाक्रम पाहूयात। आधी अर्बन नक्षलवादावरून दोन नेत्यांमध्ये जुंपली। आव्हाड आणि पडळकर या दोघांमध्ये जुंपली होती। आव्हाड गोपीचंद पडळकर यांच्यात वादाला सुरुवात झाली। मंगळवारी विधिमंडळ परिसरामध्ये आव्हाडांकडून नारे दिले गेले। पडळकरांसमोर आव्हाडांनी नारेबाजी केली। तिथून हे वातावरण तापायला सुरुवात झाली। मंगळसूत्र चोर असा आव्हाडांकडून नारा दिला गेला। बुधवारी कारचा दरवाजा लागल्यानं पुन्हा या दोन नेत्यांमध्ये वाद झाला। शाब्दिक चकमक झाली। आव्हाड पडळकरांमध्ये शाब्दिक चकमक त्यावेळेस झालेली होती। विधिमंडळाच्या बाहेर हा प्रकार घडला। दोघांनी एकमेकांवर त्यानंतर आरोप प्रत्यारोप केले। गुरुवारी संध्याकाळी दोघांचे कार्यकर्ते भिडले, हाणामारी झाली। हे विधान भवन प्रांगणामध्ये झालं। पडळकरांचे कार्यकर्ते आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना भिडले। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला, हाणामारी झाली। जयंत पाटलांकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर समज देण्यात आली आहे। तर या प्रकारानंतर विरोधकांनी चौफेर हल्लाबोल केलाय। कार्यकर्त्यांनी खाणाखुणा करून हल्ला केल्याचा विरोधकांनी आरोप केलाय। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून राड्याची दखल घेतली गेली। संपूर्ण राड्याचा नार्वेकरांनी अहवाल मागवलाय। राड्यानंतर मंत्री पडळकरांना बावनकुळेंनी बोलावून घेतलं। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान केलंय। विधानसभा अध्यक्षांनी योग्य ती कारवाई करावी असे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली। राड्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना दूर सारलं गेलं। राडा मिटवण्याचा प्रयत्न झाला। गोपीचंद पडळकर विधान भवन परिसरातून त्यानंतर निघून गेले। दोन्ही बाजूकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। झालेल्या प्रकाराबाबत पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। तर या विधान भवनात झालेल्या राड्यावर राजकीय प्रतिक्रिया